तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आपण आता आलेलो आहोत. जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, कारंजा रोडवरचा जे की मोठा पूल बनवला आहे त्या ठिकाणचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. आणि आता आपण त्याच्यासमोर आलेलो आहोत, जे की याच्या दोन जे की एक हुपरीला रोड जाते, मानोरा डायरेक्ट मानोरा इकडं जाते, त्या ठिकाणी रोड गेलेला आहे समोर, ते पण दाखवतो. पण त्याच्या आधी आणखी एक पूल आहे, त्या ठिकाणचं तुम्हाला कंस्ट्रक्शन दाखवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण इथचं तुम्हाला पहिल्यांदा दाखवून देतो कसं आहे काय आहे. चला मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मागं आपण बघितलेला मित्रांनो या ठिकाणचा हे हा पूल, आणि आता आपण या साईडला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता काहीसा असा छोटासा पूल बनवलेला आहे, जे की या ठिकाणाहून कॅनॉल गेलेला आहे, कॅनॉलचा रोड असा काहीसा या ठिकाणी रोड गेलेला आहे खालतून, त्याच्यामुळे या ठिकाणी पूल वगैरे बनवलेला आहे. जे की आपण मागं बघितलं तिथं असं काहीसं या ठिकाणी गोटे वगैरे या ठिकाणी रचण्यात येते, दगड रचण्यात येते. अशा प्रकारे या साईडला सुद्धा रचलेले आहे, माती वगैरे खचू नये म्हणून, आणि पायऱ्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. आणि त्या साईडला पण राहीन, समजा वरतं जर का जायचं काम पडलं आपल्याला तर त्या ठिकाणी पण पायऱ्याची व्यवस्था राहणार आहे. आणि हा दगड आहे ज्याच्यावर किलोमीटर समजते, जे की को पायलट राहते याचा आपला रेल्वेचा, त्याला आपली रेल कुठं आहे काय हे समजण्यासाठी या ठिकाणी दगड वगैरे राहते, किलोमीटर दर्शवतो हा दगड. आणि असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. आणि इथं लावायला या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे काहीसे ब्लॉक आलेले आहे, इथं लावायचं काम चालते इथं. आणि या साईडला सुद्धा आलेलं आहे, असं काहीसं या ठिकाणी झालेलं आहे काम, पुलाचं फायनल झालेलं आहे काम. बस या ठिकाणी भरती वगैरे येऊन ट्रॅक बिचवायचं काम बाकी आहे, बाकी सब या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. तर चला मग जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मेन जे आपल्या या व्हिडिओमध्ये आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे, जे की लोखंडी पूल राहणार आहे मोठा. तर चला तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दाखवतो. हा रोड मानोरा जातो, कुपटा जातो, कुंभारकेनीचं धरण वगैरे पण इकडंच जाते. आणि इकडं आपला दारवा जाते या रोडवर. तुम्ही बघू शकता इथून दारवा 4 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला दिसत नसेल कारण की थोडंसं मिटलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पूल वगैरे बनलेला आहे, जे की लोखंडाचा राहणार आहे. मागच्या बारीनं आलतो मित्रांनो, त्या ठिकाणी इथं पुलाचं काम चालू होतं, जे की तुम्हाला दाखवलं होतं. तिथं काम कंप्लीट व्हायचं होतं. आता फायनली मित्रांनो आपण 4 महिन्याच्या नंतर या ठिकाणी आलेलो आहोत. अशा प्रकारे आपल्याला इथं गोटे वगैरे रचले पण दिसते. आणि पुलाचं काम या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल वगैरे लागलेला आहे. आणि या साईडला सुद्धा गोटे रचायचं काम झालेलं आहे. आणि साईडला पायऱ्या तुम्ही बघू शकता वरती जाण्यासाठी आहे, जे की याच्या मागचं पण काम बाकी होतं, आपण मागं गेलो होतो. पण आता इथचं काम कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही खालतून बघू शकता, आपण वरतं पण जाऊन दाखवणार आहे तुम्हाला. तर चला मग आपण जाऊया आता. अशा प्रकारे इथलं काम झालेलं आहे, तर वरतून दाखवतो तुम्हाला कसं दिसते काय दिसते. तर चला मग. या ठिकाणी पूर्ण रोड या ठिकाणी प्लेन झालेला आहे, असा काहीसा तुम्ही बघू शकताय. असं काहीसं या ठिकाणी निशाणीसुद्धा केलेली आहे, समोर पण या ठिकाणी केलेली आहे. साईडला असे काहीसे गोटे वगैरे रचलेले आहे तिन्ही चारी साईडला. असा काहीसा भव्य असा पूल या ठिकाणी निर्माण झालेला आहे, असा काहीसा तुम्ही बघू शकता. याच्या सेंटरमधून रेल जाणार आहे, खूप भारी व्ह्यू येणार आहे इथला. मला आता खूप आनंद झाला या ठिकाणी. डायरेक्ट एकदम खूप मोठा आहे, 30 फूट अंतर आहे याच्यातलं, 20 ते 30 फूट. खूप मोठा असा पूल राहणार आहे या ठिकाणी, जे की तुम्हाला लागलेला दिसत असेल असा काहीसा. पण आता त्या ठिकाणी उभं होतं आणि या साईडला आलेलो आहोत आता. या साईडचं बी तुम्हाला काम ऑलमोस्ट या ठिकाणी कंप्लीट दिसत आहे. बघू शकता काही अशा प्रकारे काम झालेलं आहे. मागच्या बारीनं इथं काहीच नव्हतं,
आजचं इथं कंप्लीट झालेलं आहे आणि समोर पण या ठिकाणी खंबे वगैरे सुद्धा काढलेले आहे. समोर पण 2 पुलाचे काम चालू आहे आणि हा जो पाड तुम्हाला कतरलेला दिसत आहे या ठिकाणी इथून रेल जाणार आहे. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पण आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये एका इंटरेस्टिंग. तोपर्यंत जय श्रीराम.